आज जळगावच्या चाळीसगावमध्ये या ठिकाणी उबाटा गटाच्या नगरसेवकाने पत्रकार परिषद घेत एकंदरीत मतदार याद्या संदर्भात खळबळ उडवलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः नगरसेवक घुष्णेश्वर पाटील आहेत। आता काय सांगाल, एकंदरीत राहुल गांधी प्रमाणेच आपण चाळीसगावच्या ज्या प्रारूप याद्या आहेत नगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नगरपालिकेच्या प्रसिद्ध झालेल्या त्याच्यामध्ये अनेक त्रुट्या आपण त्या ठिकाणी पुराव्याने दाखवलेल्या आहे, काय सांगाल? निश्चित सगळ्यात महत्त्वाचं की आज देशात आपण पाहिलं की आदरणीय राहुल गांधीजींनी जे मतदार यादींच्या संदर्भात मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच प्रेरणा घेत कदाचित आज आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यानंतर मतदार यादीचं अवलोकन केल्यानंतर मला लक्षात आलं की नुकतंच 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय राज साहेब असतील व त्यांचे सगळे सहकारी राज्य निवडणूक आयोगाकडे पुराव्यानिशी ज्या पद्धतीने मांडलं, तसाच आज मी छोटासा प्रयत्न केला की मागच्या काळात जे महाराष्ट्राला वाटत होतं की जी विधानसभा चुकीच्या पद्धतीने झाली आणि मी अवलोकन केल्यानंतर आज मी ठामपणाने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला की आपल्याकडे दुबार मतदार यादीच्या माध्यमातून कसा घोळ केला जातो। मी आज 2 विषयावर प्रामुख्याने बोललोय की एक व्यक्ती 2 ॲड्रेस 2 युपिक नंबर का कसे, गरज नसताना दुसरं मतदान कार्ड आलंच कसं, त्यांचं कुठलंही शिफ्टिंग झालं नसताना त्यांच्या नावावर दुसरा ॲड्रेस पडलाच कसा आणि त्या मतदानावर त्या नावावर दुसरं मतदान झालं नाही हे कशावरून। मुळात माझ्यासारख्या एका प्रभागात जर 317 नावं हे दुबार मिळत आहेत तर हे करण्यामागचं नियोजनच ही निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने करण्याचं ठामपणाचं मागच्या कार्यकाळात झालेलं आहे आणि म्हणून एवढ्या मतांच्या तफावती आपल्याला 40 गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले। तात्यासाहेब, एकंदरीत आपण गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे की प्रभाग क्रमांक 1 मध्येच नव्हे तर शहरातील अनेक प्रभागांमध्ये अशी मतदार यादीमध्ये तफावत आहे। निश्चित अशी मतदार दुबार प्रत्येक बूथवर आहे, नुसत्या प्रभागातच नाही तर आता हे बूथ मिळून प्रभाग तयार झालेला आहे। हे अवलोकन केल्यानंतर एक लक्षात आलं की प्रत्येक बूथवर ह्याच पद्धतीने काम करून मतदान वाढवण्याचं काम केलेलं आहे। आम्हाला प्रश्न पडायचा की एवढं मतदान वाढलं कसं, बरोबर? याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा पत्रकार परिषद माझा राहून गेला की जेवढे दुबार मतदान वाढलेले आहेत, तुम्ही बघा मतदानाच्या काळात जे त्या भागातील मतदार असतात त्यांचे नाव शोधण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच मतदारांना त्यांचे नावं आढळून येत नाही। याचाच अर्थ असा की काही स्थानिक नागरिकांचे नावं वगळून अशा पद्धतीने ते दुबार करायचे, त्यांचे मतदान कार्ड शासनाच्या माध्यमातून आपल्या ताब्यात घ्यायचे आणि त्या मतदान कार्डच्या माध्यमातून डुप्लिकेट वोटिंग करून विजय मिळवायचा। हे आजच्या या निरीक्षणामधून माझ्या लक्षात आलेलं आहे। तात्यासाहेब, हे सर्व आरोप करत असताना आपण स्थानिक लोकप्रतिनिधींवर देखील आरोप केलेले आहे। या सर्व घटनेमागचा आपण म्हटलं आहे की त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे। निश्चित सगळ्यात प्रथम तर मी तुम्हाला सांगतो, माझा हा आरोप नसून मी कागदाद्वारे तुम्हाला सत्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मी नुसता आरोप करत नाही आहे, माझ्या हातातील कागद हे सिद्ध करतायत, बरोबर? की अशी जर प्रक्रिया घडली, बरोबर, आज या प्रक्रियेला ते बदल करायला तयार नाही, मग ते प्रभाग रचना असेल किंवा मतदान यादी असेल, तुमच्या माध्यमातून पुन्हा मी लोकप्रतिनिधींना विनंती करतो आणि विनंती करून त्यांना आवाहन करतो, खरंच जर या पापेचे वाटेकरी तुम्ही नसाल तर मी जे दुबार मतदान यादी व बाहेरील भागातील म्हणजे तालुक्याच्या बाहेरील मतदार जे समाविष्ट केले तुमच्या हितासाठी तुमच्या फायद्यासाठी, याच्यात बदल करून दाखवा आणि जर हा बदल झाला नाही तर आजचा मी मांडलेला हा आरोप त्यांच्यावरचा की हे त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी केलं
या मतावर मी ठाम राहील. तात्यासाहेब, जी मागची निवडणूक होती नगरपालिकेची, त्यावेळेस आपण भाजपच्या तिकिटावर नगरसेवक झाला होता. त्यावेळेस देखील मतदार यादीमध्ये अशाच प्रकारे घोळ होता का? असा घोळ यापूर्वी कधीही नव्हता. यापूर्वी हा जो बदल झालेला आहे, हा तुम्ही जर माहिती काढली किंवा राज्य निवडणूक आयोगाला माझा हा प्रश्न आहे की खरंच याचं दूधचं दूध पाणीचं पाणी करायचं असेल तर हे दुबार नावं कधी ऍड झाले याची त्यांनी प्रसिद्धी द्यावी. मुळात ह्या नावांचे ऍड हे लोकसभेनंतर हे वाढलेले आहेत. ह्या नावांना समाविष्ट करण्याचे जे काम झालेलं आहे ते ह्या लोकसभेनंतर 2023 नंतर हे सगळे नावं वाढलेले आहेत. 2016 मध्ये किंवा 2019 मध्ये किंवा 2024 मध्ये विधानसभेत तर हे नाव होते, परंतु त्यापूर्वी अशा प्रकारे असा घोळ लक्षात आलेला नाही किंवा त्यावेळेस असं काही नव्हतं. तात्यासाहेब, एकंदरीत हा जो घोळ झालेला आहे, या घोळ संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहात का? आज या संदर्भात मी ऑलरेडी पत्रकार परिषदेच्या आधी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. आदरणीय कलेक्टर साहेबांकडे तक्रार केलेली आहे आणि आदरणीय मुख्याधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे. मी राज्य निवडणूक आयोगाला मेल पाठवलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा मेल पाठवलेला आहे आणि अपेक्षा आहे की याच्यात ते दखल घेतील. परंतु राज्यातील मोठ्या नेत्यांना ज्या पद्धतीने ते वाव देत नाही, सत्तेचा दुरुपयोग करून आदरणीय मुख्यमंत्री साहेब व त्यांचे सहकारी हा प्रयत्न हाणून पाडतील की काय याची मला निश्चित शंका आहे आणि म्हणून याच्यात बदल होण्याचे चान्सेस कमी आहेत. यांना सत्तेचा दुरुपयोग करून घ्यायचा आहे आणि म्हणून मला शंका वाटते की याच्यात बदल होणार नाही. आपण बघू शकतो की अनेक प्रभागांमध्ये या ठिकाणी मतदार आहे त्यांचे दुबारा त्या ठिकाणी नाव आलेले आहे आणि यावरच आता या ठिकाणी उबाटा गटाचे जे नगरसेवक आहेत त्यांनी हरकत नोंदवलेली आहे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केलेली आहे, मात्र निवडणूक आयोग माझ्या तक्रारीची दखल घेणार नाही असं देखील त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे. हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.